हाय हॅलो नमस्ते, कशा आहात सगळे. मितवा मराठी रेसिपीमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण 5 मिनिटात तयार होणारी स्वादिष्ट, चविष्ट आणि झणझणीत अशी पुदिन्याची चटणी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत. या चटणीसाठी आपल्याला पुदिना, भाजलेले शेंगदाणे आणि हिरवी मिरची आणि त्याचबरोबर काही सारे साहित्य वापरून आज आपण ही पुदिन्याची चटणी करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर पहा, आपल्याला इथे स्वच्छ धुतलेला ताज्या पुदिन्याचा वापर करायचा आहे. चटणीसाठी जेवढा आपल्याला ताजा हिरवगार पुदिना वापरता येईल तेवढा वापरायचा, म्हणजे आपण रेसिपी तयार करतो ती छान चविष्ट आणि चवदार होते. तर पहा, इथे आपण फक्त 1 मूठ पुदिना घेतलेला आहे. आता आपण स्वच्छ धुतलेला पुदिना हा मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ. पुदिना धुवत असताना आपण 5 ते 10 मिनिटासाठी पुदिना पाण्यात घालून ठेवायचा, म्हणजे कसं पुदिन्यामधली धूळ माती सगळी निघून जाते. तर पाहू शकता तुम्ही, ते सर्व पुदिना आपल्या मिक्सरच्या भांड्यात घालून झाले. त्यानंतर आपण इथे स्वच्छ धुतलेल्या कोथिंबीरचा सुद्धा वापर करणार आहोत. तर पहा, इथे मी 1 मूठभर अशी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीरसोबत मी इथे ज्या कोवळ्या काड्या असतात त्यांचा सुद्धा वापर केला आहे. कोथिंबीरमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात लोह आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, म्हणून आपण इथे जास्त कोथिंबीरचा वापर करणार आहोत. आणि त्याचबरोबर ताज्या कोथिंबीरचा वापर केल्यामुळे आपण जी रेसिपी करणार आहोत त्याला छान रंग येतो आणि छान चविष्ट होते. त्यानंतर आपण इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्यांचा वापर करणार आहोत. तर पहा, इथे लसणाच्या पाकळ्या इथे आपण थोड्याशा बारीक ठेचून घेतलेल्या आहेत, म्हणजे कसं मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या अख्ख्या अशा राहणार नाहीत. त्यानंतर चटणीचा कलर नको चेंज व्हायला म्हणून आपण इथे 2 बर्फाचे खडे वापरणार आहोत. तुमच्याकडे जर बर्फ नसेल तर तुम्ही इथे थंड पाण्याचा वापर केला तरी चालेल. आता आपण मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून मिक्सरच्या सहाय्याने ऑन ऑफ मोडवर ही चटणी अशी बारीक वाटून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही, इथे काही सेकंदातच आपली ही पुदिन्याची चटणी छान अशी वाटून झालेली आहे. तर पहा, इथे आपण ज्यावेळेस ही चटणी वाटत असतो त्यावेळेस मिक्सरचं भांडं गरम होतं आणि मग पुदिन्याचा कलर चेंज होतो, म्हणून आपण इथे 2 बर्फाच्या कड्यांचा वापर केला. म्हणजे कसं भांडं आपलं गरम होत नाही आणि मग त्याच्यामुळे पुदिन्याचा कलर चेंज होत नाही. त्यानंतर आपण इथे 4 हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहोत. तर पहा, इथे आपण हिरव्या मिरच्या अशा सुरीच्या सहाय्याने बारीक चिरून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ. तर पहा, इथे तिखटपणा आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मला इथे तिखटपणा जास्त पाहिजे होता म्हणून मी इथे 4 हिरव्या मिरचीचा वापर केला. आता पहा, इथे आपल्याला 4 चम्मच भाजलेले शेंगदाणे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ. तर पहा, इथे पुदिन्याची बारीक प्युरी झाल्यानंतर आपण इथे शेंगदाणे घातले. जर अगोदरच घातले तर ते व्यवस्थित असे बारीक होत नाही. आता आपण मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून त्याची छान अशी प्युरी करून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही, काही सेकंदातच आपली ही मस्त हिरवीगार अशी चटणी तयार झाली आहे की नाही. झटकन आणि पटकन होणारी रेसिपी. किती छान असे मस्त शेंगदाणे सुद्धा बारीक होऊन निघालेत आणि त्याचबरोबर हिरवी मिरची सुद्धा छान बारीक होऊन निघाले. शेंगदाणे तुम्ही पाहू शकता जास्त बारीक सुद्धा नाहीत आणि जास्त मोठी सुद्धा नाहीत. तर पाहू शकता तुम्ही, ते शेंगदाणे जास्त बारीक झालेले नाहीत. अशा प्रकारे तुम्ही थोडेसे शेंगदाणे मोठे ठेवले तर ती चटणी खात असताना खूप छान अशी शेंगदाण्याची टेस्ट लागते. तर पहा, आता आपण ही चटणी आहे ती एका बाउलमध्ये काढून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही, काही सेकंदातच आपली मस्त हिरवीगार अशी पौष्टिक पुदिन्याची चटणी तयार झाली आहे. आता आपण ही तयार केलेली पुदिन्याची चटणी बटाट्याच्या पराठ्यासोबत, नाहीतर मग मेथीच्या पराठ्यासोबत, भजीसोबत, नाहीतर मग बटाट्याच्या वड्यासोबत सुद्धा तुम्ही ही पुदिन्याची चटणी खाऊ शकता. सँडविचसोबत नाहीतर मग कोणत्याही नाश्त्यासोबत तुम्ही ही चटणी खाल्ली तर खूप छान अप्रतिम लागते. अशी ही हिरवीगार पुदिन्याची चटणी तुम्ही एका बंद डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून ती 1 आठवडाभरासाठी सुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये टिकवून ठेवू शकता. आणि जर ही पुदिन्याची चटणी जर तुम्ही तयार करून ठेवली तर तुम्ही पटकन असे झटकन कोणतेही पराठे तयार करू शकता आणि मग ही पुदिन्याची चटणी पराठ्यासोबत खाऊ शकता. जर तुम्हाला अशाच झटकन आणि पटकन होणाऱ्या पराठ्यांच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर मितवा मराठी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलवर पराठ्यांच्या भरपूर साऱ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. म्हणजे काकडीचे पराठे, त्यानंतरनं मोड आलेल्या मुगाचे पराठे आणि त्यानंतरनं बटाट्याचे पराठे आणि इतर अशा पराठ्यांच्या रेसिपी उपलब्ध आहेत. तर मग मितवा मराठी रेसिपी या चॅनलवरील पराठ्यांची प्लेलिस्ट नक्की पहा आणि रेसिपीला लाईक करा आणि त्याबरोबर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा, म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. तर पाहू शकता तुम्ही, ही पुदिन्याची चटणी कोणत्याही पराठ्यासोबत तुम्ही खाऊ शकता.
किंवा डोशासोबत सुद्धा तुम्ही ही पुदिन्याची चटणी ट्राय करू शकता। तर पाहता आपल्या रेसिपीचा महत्त्वाचा क्षण आले। आता आपण ही रेसिपी माझ्या छोट्या टेस्टरला टेस्ट करायला देऊ। तर पाहू शकता तुम्ही इथे ही पुदिन्याची चटणी तुम्ही कोणत्याही पराठ्यासोबत नाही तर मग डोशासोबत सुद्धा तुम्ही ही ट्राय करू शकता। मीतला तर हे डोसे पण खूप आवडले आणि चटणीसुद्धा खूप आवडली। अशा प्रकारे वेगवेगळे पदार्थ केल्यामुळे लहान मुलंसुद्धा ते खूप एन्जॉय करून खातात। तुम्ही सुद्धा ही ताज्या पुदिन्याची चटणी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर पहा इथे मी जे डोसे तयार केलेले आहेत त्याच्या कलरवरून तुम्हाला असं वाटत असेल की हे डोसे गाजरचे किंवा मग टोमॅटोचे असतील। तर पाहू शकता तुम्ही ही किती छान मस्त असे डोसे तयार झालेले आहेत आणि डोशांचा कलरसुद्धा पहा तुम्ही। हा कलर कोणत्या पदार्थामुळे आलेला आहे विचारसुद्धा करू शकत नाही, अशा पदार्थाची आज आपण ही रेसिपी तयार केलेली आहे। पण हे डोसे टोमॅटोचे सुद्धा नाही आणि गाजरचे सुद्धा नाही आहेत, तुम्ही विचार करू शकत नाही असा ह्या पदार्थाचे आज आपण हे डोसे तयार केलेले आहेत। कधी पण हा पदार्थ आहे जो शिल्लक राहिला तर आपण तो पदार्थ फेकून देतो, मग हा पदार्थ फेकून न देता त्याचे असे मस्त असे चविष्ट आणि चमचमीत असे मी डोसे तयार केलेले आहेत। तर पाहू शकता तुम्ही या दोन छोट्या टेस्टरच्या रिॲक्शनवरून तुम्हाला समजलंच असेल की हे डोसे किती छान असे टेस्टी आणि चविष्ट तयार झालेत। अशा प्रकारे काहीतरी वेगळं केल्यामुळे लहान मुलंसुद्धा खूप खुश होऊन खातात। अशा प्रकारे तुम्हीसुद्धा छोट्या मोठ्या भुकेसाठी हे डोसे तयार करू शकता, नाहीतर मग पाहुणे आल्यावर सुद्धा तुम्ही हे डोसे नक्की ट्राय करू शकता। मितवा मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलवर लवकरच या पदार्थाची रेसिपी अपलोड करणार आहे। जर तुम्ही फ्रीजमध्ये शिल्लक राहिलेला पदार्थ फेकून देत असाल तर त्या पदार्थाची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। तर पाहू शकता तुम्ही ते मस्त असा आपला हा उत्तप्पा तयार झाला आहे। इथे आपण तांदूळ ना डाळ काहीच असं भिजायला घातलं नव्हतं आणि त्याचबरोबर संध्याकाळपर्यंत सुद्धा हे मऊ लुसलुशीत डोसे राहतील। तर पाहू शकता तुम्ही ते मस्त असे हे मऊ लुसलुशीत असे डोसे तयार झालेत। तर मग अशाच वेगवेगळ्या पदार्थांचे पराठे पाहण्यासाठी मितवा मराठी रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या पराठ्यांच्या रेसिपी नक्की ट्राय करा आणि मग हे वेगवेगळ्या अशा पदार्थांचे डोसे करून आपल्या लहान बाळांचा टिफिन आपण हेल्दी तयार करू शकतो। तर आज तुम्हाला माझा आवाज थोडा चेंज वाटला असेल, तब्येत ठीक नसल्यामुळे आवाज थोडा चेंज झाले, पण असो। तर मग रेसिपी कशी झाली आहे मला कमेंट करून नक्की सांगा। लहान बाळांसाठी जर ही चटणी तयार करत असाल तर फक्त एकाच हिरव्या मिरचीचा वापर करून तुम्ही ही पुदिन्याची चटणी तयार करू शकता। अशाच मस्त चमचमीत झणझणीत आणि गोड रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।